प्रेग्नन्सीमध्ये स्किन खेचली गेल्यामुळे पोट, मांड्या आणि ब्रेस्टवरती स्ट्रेच मार्क्स येतात आणि हेच टाळण्यासाठी काही उपाय आणि प्रॉडक्ट शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा, कारण गरम पाण्यामुळे स्किन ड्राय होऊन खाज सुटते आणि मग स्ट्रेच मार्क्स येतात. त्यामुळे अंघोळीला नेहमी कोमट पाण्याचाच वापर करा. आता विंटर चालू झाला आहे, तर आपल्याकडून पाणी इतकंही पिलं जात नाही, पण बॉडीमधला वॉटर इनटेक व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी, वेगवेगळे सूप्स किंवा मिल्कशेक्स घेऊ शकता. नखांनी बिलकुल खाजवू नका, त्यापेक्षा एखादं मऊ सुती कापड अलगद पोटावरून फिरवा. प्रेग्नन्सीमध्ये बॉडी मॉइश्चराईज ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यासाठीच पाल्मर्सचं हे मसाज लोशन मी सकाळी अंघोळीनंतर वापरते. यात आहे कोको बटर विथ व्हिटॅमिन ई आणि हे पॅराबिन फ्री सुद्धा आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रात्री झोपताना पॅराशूटचं कोकोनट ऑइल वापरून मी हलक्या हाताने मसाज करते. आणि या सर्व गोष्टींमुळेच मला 34th वीकमध्येही स्ट्रेच मार्क्स नाहीत. आणि जरी स्ट्रेच मार्क्स आले तरी लक्षात ठेवा, तुम्ही एका जीवाला जन्म देणार आहात.